हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आता एक खूपच इंटरेस्टिंग वळणावर येणार आहे. या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. आज रविवार 7 डिसेंबरला या मालिकेचा एपिसोड नसतो, पण आता नेमकं पुढे काय घडणार आहे? कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यात प्रेम होणार की वादळ येणार? या दोघांच्या आयुष्यात पुढे नेमका काय ट्विस्ट येणार? बाळजाबाई, पूजा यांचं नवीन कट कारस्थान काय असेल, आपण त्याबद्दलच जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील आठवड्यामध्ये या मालिकेमध्ये दुष्यंत आणि कृष्णा या दोघांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळाली. दुष्यंतने कृष्णाशी पुन्हा एकदा लग्न केलं, तिची माफी मागितली, तिला स्वतःबरोबर बेडवर झोपण्याची परवानगी दिली. म्हणजेच त्यांचं नातं हे आता पुढे गेलंय. दुष्यंतला स्वतःची चूक समजली आहे की कृष्णा त्याच्यावर किती प्रेम करते आणि आपण सुद्धा त्याला आदर द्यायला हवा आणि तिचा सन्मान करायला हवा. दुष्यंत तर एक पाऊल पुढे गेलाय, पण आता बाळजाबाई सुद्धा एक पाऊल पुढे गेली आहे. कालपर्यंत कृष्णावर लपून छपून वार करणारी बाळजाबाई आता खुल्लमखुल्ला तिला समोरासमोर चॅलेंज देते. कृष्णाला सुद्धा समजलंय की बाळजाबाईचं खरं रूप काय आहे आणि त्यामुळे आता या दोघींमध्ये बाचाबाची सुरू झाली आहे, युद्ध सुरू झालंय. पण नेमकं पुढे काय घडणार आहे? तर मैत्रिणींनो, कृष्णा ही अडाणी आहे, तिला अक्षरज्ञान नाहीये, तिला 20च्या पुढे अंकसुद्धा मोजता येत नाहीये आणि हीच कृष्णामध्ये सगळ्यात मोठी कमी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे कृष्णा बिचारी कोणत्या परिस्थितीतून तिचं आयुष्य जगत आली आहे. लहानपणीच तिच्या खऱ्या आईवडिलांनी तिला गावाच्या जत्रेमध्ये सोडून दिलं होतं. मग भैरू बाबा म्हणजेच पूजाच्या वडिलांनी तिला आपल्या घरी आणलं, मुलगी मानलं, पण फक्त भक्ती आणि भैरूबाबानेच तिला स्वीकारलं. सावित्री आणि पूजाने नेहमी तिचा रागराग केला, त्यामुळे कृष्णा कधी शिकलीही नाही, फक्त शेतामध्ये काबाड कष्ट करत राहिली आणि तिने आपल्या कुटुंबाला जगवलं. त्यामुळे कृष्णा ही अशिक्षितच राहून गेली, अडाणी राहून गेली. आणि आता कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यामध्ये कृष्णाचं अडाणी असणं, कृष्णाचं अशिक्षित असणं हेच सगळ्यात मोठी कमतरता असणार आहे आणि त्यामुळेच या दोघांच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे. दुष्यंत हा कृष्णाला स्वतःपासून दूर करणार आहे, पण याच गोष्टीचा फायदा उचलून स्वतःची ही कमतरता दूर करूनच कृष्णा पुन्हा एकदा दुष्यंतचं मन जिंकणार आहे आणि त्याचं प्रेम जिंकणार आहे. मग नेमकं असं घडणार तरी काय? कृष्णा असं काय करणार आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आता बाळजाबाईला दुष्यंत आणि गौतमी या दोघांबद्दल समजलंय. बाळजाबाईच्या हाती दुष्यंत आणि गौतमीचा एक फोटोग्राफ लागलाय आणि बाळजाबाईला ही कल्पना सुचली आहे की जर दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांपासून वेगळं करायचं असेल तर गौतमीला पुन्हा एकदा दुष्यंतच्या आयुष्यात आणावं लागेल आणि त्यासाठीच बाळजाबाई चक्क गौतमीला भेटणार आहे. ती गौतमीला तर भेटेल, पण त्यानंतर मात्र तिला गौतमीचं सत्य कळेल की ही गौतमी केळकर नाही आहे, तर पूजा कोल्हापूर आहे. ती काही पुण्याची नाही आहे, तर आपल्याच गावची आहे आणि कृष्णाची बहीण आहे, सावित्रीची मुलगी आहे. हे समजल्यावर तर बाळजाबाईला आणखीनच चेव येईल, कारण ती सुद्धा कृष्णाची दुश्मन आहे आणि पूजासुद्धा कृष्णाची दुश्मन आहे आणि दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त होता है. तसंच बाळजाबाई आणि पूजा या दोघांची चांगलीच दोस्ती होईल आणि या दोघांची दोस्ती कृष्णाबरोबर कुस्ती करेल. कृष्णाला त्रास देण्यासाठी त्या एकानंतर एक जबरदस्त प्लॅन बनवतील आणि या दोघींचा सगळ्यात महत्त्वाचा प्लॅन असणार की कृष्णाबद्दल दुष्यंतच्या मनात तिरस्कार निर्माण करणं. आपल्या सर्वांना माहिती आहे की दुष्यंत हा हळूहळू कृष्णाच्या प्रेमात पडतोय, पण कृष्णामध्ये एक अशी कमतरता आहे जी दुष्यंतला बिलकुल नाही आवडणार आणि ती कमतरता म्हणजे कृष्णाचं अशिक्षित असणं, अडाणी असणं. अशिक्षित असल्यामुळे कृष्णा अशा काही गोष्टी करते ज्याचा दुष्यंतला राग येतो आणि पुढील काही एपिसोडमध्ये बाळजाबाई आणि पूजा याच गोष्टीचा फायदा उचलणार आहे. जसं की दुष्यंतने ठरवलं की तो कृष्णाला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे, हॉटेलमध्ये जाणार आहे आणि तेथे गेल्यावर काही एथिक्स असतात, काही गोष्टी पाळायच्या असतात, पण कृष्णाला या गोष्टी माहीत नसतील. त्यामुळे दुष्यंत तिच्यावर चिडणार. दुष्यंतला असं वाटेल की कृष्णाच्या अशिक्षितपणामुळे माझा अपमान होतोय. त्याचबरोबर त्या
बाळाबाई आणि पूजा आणखीन काही अशा परिस्थिती, अशा सिच्युएशन निर्माण करतील ज्यामुळे कृष्णाचं अशिक्षित असणं हे दुष्यंतच्या डोळ्यात आणखीनच खुपणार. दुष्यंतचा अपमान होणार, कृष्णाचा अपमान होणार. त्यामुळे दुष्यंत हा कृष्णावर खूप चिडेल आणि म्हणेल की माझी खूप मोठी चूक झाली की तुझ्यासारख्या अशिक्षित मुलीबरोबर मी लग्न केलं. अडाणी आहे तू एक नंबरची. तुला साधं लिहिता येत नाही, वाचता येत नाही. मला तुला कोठेसुद्धा माझ्याबरोबर नेण्याची लाज वाटते, लाज. आणि हे सगळं ऐकून कृष्णा खूप दुखावली जाईल. तिला दुष्यंतचा राग तर येईल, पण माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे आणि आजच्या काळामध्ये अशिक्षित राहणं, अडाणी राहणं खरंच खूप मोठी चूक आहे हे कृष्णाच्या सुद्धा लक्षात येईल. अशिक्षित असणं ही काही तिची स्वतःची चूक नाहीये, ही तिच्या नशिबाची, परिस्थितीची चूक आहे. पण जसं माणूस जन्माला गरीब आला म्हणून आयुष्यभर त्याने गरिबीतच दिवस काढणं हे काही बरोबर नाहीये. माणूस गरीब येतो ही त्याची चूक नसते, पण माणूस आयुष्यभर गरीब राहतो ही त्याची चूक असते. तसंच कृष्णाच्या नशिबाने, तिच्या परिस्थितीमुळे ती अशिक्षित राहून गेली, पण आता आयुष्यभर असंच अशिक्षित राहणं हे चुकीचं आहे. कृष्णा आता सुद्धा शिकू शकते आणि कृष्णाला हीच गोष्ट समजणार की दुष्यंत सरकारांना माझ्या अशिक्षितपणाचा त्रास होतोय ना, मी शिकलेली नाहीये या गोष्टीचा त्रास होतोय ना, तर माझ्यामधील ही कमी दूर करायची, मी शिकून दाखवणार असं कृष्णा स्वतःच्या मनाशी ठरवणार. आणि मग त्यानंतर कृष्णाचा एक नवीन प्रवास सुरू होणार. अशिक्षित कृष्णाची शिक्षित, सुशिक्षित कृष्णा होणार. कृष्णाला जे अक्षरज्ञान नाहीये, कृष्णाला जे 20च्या पुढे अंक वाचता येत नाही, ती कृष्णा एक दिवस फाड फाड इंग्रजी बोलणार आहे. होय मैत्रिणींनो, कृष्णाच्या आयुष्यात आणि दुष्यंतच्या आयुष्यात सगळ्यात मोठा ट्विस्ट हाच येणार आहे. सुरुवात तर खूप दुःखदायक असेल. बाळाबाई आणि पूजा अशा काही परिस्थिती निर्माण करतील ज्यामुळे कृष्णाचा खूप अपमान होईल. तिच्या अडाणीपणाचा, अशिक्षितपणाचा दुष्यंतला खूप त्रास होईल. या दोघांमध्ये भांडणं होतील, त्यांचा अपमान होईल. दुष्यंत कृष्णाला नाही नाही ते बोलणार, पण त्यानंतर प्रत्येक वाईट गोष्टीतून काहीतरी चांगलं घडतं असं म्हणतात ना, तसंच या वाईट गोष्टीतून, या अपमानातून कृष्णा पेटून उठणार आणि तिच्या आयुष्याचं एक नवीन उद्दिष्ट तयार होणार की मला आता शिकायचंय, मला साक्षर व्हायचंय, सुशिक्षित व्हायचंय, मला फाड फाड इंग्लिश बोलायचंय. आणि कृष्णा खूप प्रयत्न करणार. तिच्या मागे अनेक लोक उभे असतील, मग ती भक्ती असो, बंब्या असो, आढराव असो, आणि या सगळ्यांच्या मदतीने कृष्णा शिकायला सुरुवात करणार. आधी तर दुष्यंत तिचा रागराग करेल, तिच्यावर चिडलेला असेल, पण कृष्णाचे हे प्रामाणिक प्रयत्न पाहून त्याला सुद्धा समजणार की कृष्णा ही मनापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, तिचे प्रयत्न हे इमानदार आहे. म्हणून दुष्यंत सुद्धा कृष्णाला शिकवण्यासाठी पुढे येईल. आणि मग जर दुष्यंत हा कृष्णाच्या बरोबर असला, दुष्यंतने कृष्णाला शिकवण्याचा प्रयत्न केला, तर कृष्ण अख्खं जग जिंकू शकते. मग हे साक्षर होणं, इंग्लिश बोलणं काय अवघड आहे. आणि हे जे एपिसोड असतील जेथे कृष्णा ही स्वतः शिकण्याचा प्रयत्न करेल, इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल, इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करेल, ते एपिसोड खूपच भारी असतील. एवढं मात्र नक्की, कृष्णा ही सुशिक्षित सुद्धा होणार आणि दुष्यंतबरोबरचं तिचं प्रेम हे आणखीन वाढीस लागणार. दुष्यंत हा कृष्णाच्या आणखीन प्रेमात पडेल की खरंच ही मुलगी किती मेहनती आहे, ही जगात काहीही करू शकते, आपल्यात जी कमी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करू शकते. खरं पाहायला गेलं तर आजच्या जगामध्ये लहान मुलं जी असतात ती कोणतीही गोष्ट करण्यास घाबरत नाही, पण मोठी माणसं जी थोडीफार शिकलेली आहे, त्यांच्यात जर एखादी कमतरता असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी ते कोणतेही प्रयत्न करत नाही, उलट त्याच्यापासून दूर पळतात. पण कृष्णा मात्र तशी नाहीये. ती जर आपल्यात एखादी कमतरता असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी काहीही करायला तयार असते. तसंच आपली कृष्णासुद्धा करणारे. कृष्णा स्वतःमधील कमतरता भरून काढणारे, सुशिक्षित होणारे, शिकणारे. आणि हाच या मालिकेतील सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? पुढील काही दिवसात जर हा ट्विस्ट आला जेथे कृष्णाच्या अडाणीपणामुळे, अशिक्षितपणामुळे बाळाबाई आणि पूजा तिचा खूप अपमान करतील, अशा परिस्थिती निर्माण करतील जेथे संपूर्ण गावासमोर, दुष्यंतच्या मित्रांसमोर कृष्णाचा अपमान होईल, पर्यायाने दुष्यंतचा अपमान होईल, ज्यामुळे दुष्यंत चिडेल आणि त्यानंतर कृष्णा ही शिकण्याचा निर्णय घेईल. ती
अक्षरज्ञान घेईल, अंकज्ञान घेईल, इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करेल, इंग्लिश शिकेल, तेव्हा हा एपिसोड खूपच भारी असेल की नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या सर्वाची सुरुवात होणार आहे उद्याच्या म्हणजेच सोमवारच्या एपिसोडमध्ये. आपण सगळ्यांनी पाहिलं की कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे डेटवर निघाले होते. दुष्यंत हा कृष्णाला मस्तपैकी एका रेस्टॉरंटमध्ये नेणार होता. दोघे बाहेरच जेवण करणार होते. पण मैनावतीने बाळजाबाईकडे चुगली केली आणि मग बाळजाबाईने एक प्लॅन बनवला. माझा पाय मुरगळलाय असं म्हणून ती दुष्यंतला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. कृष्णा बिचारी घरीच राहिली. आणि आता त्याच वेळेस दुष्यंतला पूजाचा फोन येतोय. पूजाचा फोन आल्यावर म्हणजेच गौतमीचा फोन आल्यावर बाळजाबाई ही दुष्यंतला विचारणार, काय रे दुष्यंत, तुझा आणि कृष्णाचा संसार कसा सुरू आहे? दुष्यंत सांगेल, एकदम मस्त, कारण कृष्णा ही माझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे. जी मुलगी माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकते, त्या मुलीपेक्षा चांगली मुलगी मला कोठे भेटणार आहे? चांगली लाईफ पार्टनर मला शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि बाळजाबाई पुन्हा एकदा दुष्यंतची जखम कोरणार आणि म्हणणार, मग गौतमीचं काय झालं? तुझं तर गौतमीवर किती प्रेम होतं, तुला तिच्याशी लग्न करायचं होतं, मग आता गौतमीबद्दल तू का बोलत नाहीये? गौतमी तुझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर नसती का? दुष्यंतला गौतमीचं खरं रूप समजलंय की ती गौतमीच नाहीये, ती तर पूजा कोल्हापूर आहे. एक नंबरची खोटाडी आहे. आणि बॉस रहेजाबरोबर तिने जे काही केलंय तो तर एक वेगळाच विषय आहे. पण आपल्या आईला काही सांगायचं नाही असं म्हणून दुष्यंत हा बाळजाबाईला याबद्दल काहीच सांगणार नाही. आणि त्याच गोष्टीचा फायदा बाळजाबाई करून घेईल. बाळजाबाई गौतमीचा फोन नंबर मिळवणार, त्यानंतर तिला भेटायला जाणार. आणि या दोघींची भेट झाल्यावर म्हणजे दोन कपटी पाताळयंत्री बायका एकमेकांना भेटल्यावर त्यांची नक्कीच गट्टी जमेल. आणि या दोघी एकत्र आल्या म्हणजे कृष्णासाठी एक मोठा राक्षस, एक भयानक ट्विस्ट तयार होईल, संकट तयार होईल, एवढं मात्र नक्की. आणि या दोघी कृष्णाच्या वर्मी घाव घालणार. म्हणजेच कृष्णाची जी सगळ्यात मोठी कमतरता आहे की कृष्णा अशिक्षित आहे, त्याच गोष्टीवर घाव घालणार. पण जसं आपण बोललो की कृष्णा ही प्रत्येक संकटातून बाहेर निघते, कारण कृष्णा ही हाडाची शेतकरी आहे. आणि या जगात शेतकरी अशी एक व्यक्ती असते जी प्रत्येक संकटाला तोंड देते. मग ते अस्मानी संकट असो किंवा मानवनिर्मित संकट असो, त्याच्यावर दर दिवशी वेगवेगळी संकटं येतच असतात. पण या सगळ्या संकटातून शेतकरी मार्ग काढतो आणि खंबीरपणे उभा राहतो. आणि कृष्णासुद्धा हाडाची शेतकरी आहे. त्यामुळे तिच्यावर शेतामध्ये एखादं संकट येऊ किंवा आयुष्यात एखादं संकट येऊ, या सगळ्या संकटांना ती तोंड देते. त्यामुळेच आता बाळजाबाई आणि पूजा तिच्या अशिक्षितपणाचा जो गवगवा करणारे, तिचा जो अपमान करणारे, या अपमानाला सुद्धा ती पुरून उरेल. आणि बाळजाबाई आणि पूजा या दोघींना चांगलाच धडा शिकवेल, एवढं मात्र नक्की. कारण ज्या दिवशी कृष्णा ही शिकण्याचा निर्णय घेणार, तेव्हा ती बाळजाबाई किंवा पूजाला याबद्दल काहीच कळू देणार नाही की ती सुशिक्षित होतीये, शिकतीये, इंग्लिशमध्ये बोलणार आहे. त्यामुळे बाळजाबाई आणि पूजा चांगल्याच खुश असतील की आपण जो प्लॅन बनवला होता तो यशस्वी होतोय. कृष्णा आणि दुष्यंतमध्ये मोठं भांडण झालंय. दुष्यंतने कृष्णाचा अपमान केलाय. दुष्यंतच्या मनात कृष्णाबद्दल तिरस्कार निर्माण झालाय. त्यामुळे आता दुष्यंत हा कृष्णाला कायमचा सोडून देईल. या दोघांचं नातं संपुष्टात येईल. कृष्णा रांगणे पाटलांच्या घराबाहेर जाईल. पण कृष्णाचा मात्र वेगळाच मास्टर प्लॅन सुरू असेल. आणि ज्या दिवशी कृष्णा सुशिक्षित होईल, साक्षर होईल आणि बाळजाबाई पूजासमोर एकदम फाडफाड इंग्लिश बोलून दाखेल, त्या दिवशी मात्र बाळजाबाई आणि पूजाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असेल. कारण त्यांचा सगळ्यात मोठा प्लॅन फ्लॉप होईल. ज्या कृष्णाच्या अडाणीपणाचा, अशिक्षितपणाचा त्यांनी फायदा उचलला होता, तिच्यावर हसल्या होत्या, तिचा अपमान केला होता, त्यावरच कृष्णाने मात केलेली असेल आणि तिने हे युद्ध जिंकलेलं असेल. त्यामुळे बाळजाबाई आणि पूजाची वाट लागणार, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, मग यानंतर काय होणार? यानंतर दोन मुख्य गोष्टी होतील. पहिली गोष्ट तर दुष्यंत हा पूर्णपणे कृष्णाच्या प्रेमात पडणार. तो आताही कृष्णाच्या प्रेमात पडतोय. जेव्हा जेव्हा तो कृष्णाला पाहतो तेव्हा तेव्हा तो कृष्णाकडे एकटक पाहतच राहतो. तिचा चांगुलपणा तर त्याला भावलाय, पण हळूहळू कृष्णाचं सौंदर्यसुद्धा त्याला आवडायला लागलंय. तो कृष्णाच्या सौंदर्याच्या प्रेमासुद्धा पडतोय. पण ज्या दिवशी कृष्णा आपल्यामधील ही कमतरतासुद्धा पूर्ण करेल,
त्या दिवशी दुष्यंत हा पूर्णपणे तिच्या प्रेमात वेडा होईल आणि मग तो तिला नक्कीच आय लव्ह यू म्हणणार आणि आपल्या प्रेमाची कबुली देणार, एवढं मात्र नक्की. आणि एकदा का दुष्यंतने आपल्या प्रेमाची कबुली दिली, मग काय, मग त्यांना या जगात कोणीच वेगळं करू शकणार नाही, एवढं मात्र नक्की. ही तर झाली पहिली गोष्ट की कृष्णा सुशिक्षित झाल्यामुळे दुष्यंत आणि कृष्णा या दोघांच्या नात्याला नवीन वळण मिळणार आहे. कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांना प्रेमाची कबुली देतील आणि नात्यात पुढे जातील. मग दुसरी गोष्ट कोणती घडेल, तर दुसरी गोष्ट घडेल बाळाबाई आणि पूजाबद्दल. ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट हे कितीही वर्ष नळीत घालून ठेवलं तरी ते वाकडंच, ते सरळ नाही होऊ शकत. तसंच बाळाबाई आणि पूजा या दोघींना कितीही अपमान झाला, या दोघींचे कितीही प्लॅन फ्लॉप झाले, तरीसुद्धा त्या प्रयत्न करायच्या काही थांबणार नाही. त्यांच्याकडून सचोटी काय असते, वारंवार प्रयत्न काय असतं ते शिकून घ्यायचं. पण त्यांच्यासारखं वाईट काम नाही, तर चांगल्या कामामध्ये त्यांच्यासारखी सचोटी आणायला हवी. म्हणजेच बाळाबाई आणि पूजा या दोघी काही हार मानणार नाही. त्यानंतर त्या आपला पुढचा प्लॅन घेतील आणि हा प्लॅन असेल की जोपर्यंत पूजा ही रांगणे पाटलांच्या घराबाहेर आहे तोपर्यंत कृष्णाबद्दल प्लॅन तयार करणं, तिला त्रास देणं हे थोडं अवघड आहे. त्यामुळे बाळाबाई ही चक्क पूजाला आपल्या घरची सून बनवण्याचा निर्णय घेणार. दुष्यंतचं लग्न तर आधीच झालंय, मग पूजा ही रांगणे पाटलांची सून कशी होणार, तर ती अतिप्रचंड वेगाने म्हणजेच जयकांतची बायको बनणारे आणि रांगणे पाटलांची सून बनणारे. जयकांत तर तसंही पूजाला पाहून तिच्यावर फिदा होईलच, पूजा त्याला आवडायला लागेल आणि मग एवढी मोठ्या संपत्तीची मालकीण होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, रांगणे पाटलांच्या घरात जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जयकांतची बायको बनणं, त्याच्याशी लग्न करणं हे पूजाला समजणार आणि पूजासुद्धा बाळाबाईचा हा प्रस्ताव मान्य करेल. बाळाबाई जयकांतशी तिचं लग्न लावून देणार आणि मग पूजाला घेऊन घरात येणार. आणि एकदा का पूजा ही घरात आली, दुष्यंतच्या घरात आली, चक्क कृष्णाची जाऊ म्हणून आली की ती कृष्णाला नक्कीच त्रास देईल. कारण घराबाहेरून काहीतरी प्लॅन बनवणं आणि 24 तास घरात असणं यामध्ये मोठा फरक असतो. ती कृष्ण आणि दुष्यंतला वेगळं करण्यासाठी आणखीन चाल रचणार, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. कारण एकीकडे दुष्यंतला पूजाचं खरं रूप सुद्धा समजलंय आणि दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमधील प्रेम आता परफेक्ट झालंय. कृष्णासुद्धा दुष्यंतला आय लव्ह यू म्हणायला असेल, म्हणून त्या दोघांना वेगळं करणं पूजाला काही खरं होणार नाही. पण आता त्यापेक्षा सुद्धा मोठा ट्विस्ट मालिकेत येईल, म्हणजे तिसरा ट्विस्ट येणार. मग हा ट्विस्ट काय असेल, तर मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णाचं पूजावर किती प्रेम आहे. पूजा ही कृष्णाचा कितीही तिरस्कार करत असली तरी कृष्णा मात्र तिला आपली बहीण मानते आणि तिच्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. परंतु जेव्हा पूजा ही जयकांतची बायको बनून घरामध्ये येईल तेव्हा जसं बाळाबाईचा खरा चेहरा कृष्णाला समजलाय ना, तसाच पूजाचा खरा चेहरा सुद्धा कृष्णाला समजणार. कृष्णाला समजणार की पूजा ही किती मोठी खोटाडी आहे. तिला दोन गोष्टी समजतील, एक तर दुष्यंतचं आणि पूजाचं एकमेकांवर प्रेम होतं हे तिला समजेल. आधी तर ती दुःखी होईल, पण त्यानंतर दुष्यंत पूजाचं संपूर्ण सत्य तिला सांगणार की पूजा ही गौतमी केळकर या नावाने पुण्यामध्ये राहत होती आणि तिने दुष्यंतला फसवलं होतं, स्वतःच्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढलं होतं. त्यानंतर बॉस रहेजाबरोबर तिने काय केलं, स्वतःची खरी ओळख कशी लपवली, हे सगळं दुष्यंत तिला सांगणार. म्हणजेच पूजा ही किती खोटाडी आहे हे दुष्यंतला समजणार. आणि मग त्यानंतर आणखीन मोठा ट्विस्ट येईल, तो म्हणजे पूजा आता बाळाबाईबरोबर मिळून कसं कटकारस्थान करतीये हे दुष्यंतला समजणार, हे कृष्णाला समजणार. तेव्हा मात्र जशी आज कृष्णा बाळाबाईबरोबर वागतीये, ज्या बाळाबाईला ती देवी समजत होती, त्या बाळाबाईचा खरा चेहरा कृष्णाला समजलाय. तसंच ज्या पूजावर कृष्णाचं एवढं प्रेम होतं, त्या कृष्णाचा खरा चेहरा लवकरच कृष्णाला समजणार आहे. आणि मग कृष्णा, पूजा आणि बाळाबाई या दोघींविरुद्ध लढणार आणि या दोघींना सुद्धा पुरून उरणार, एवढं मात्र नक्की. म्हणजे मैत्रिणींनो, खरंच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेमध्ये पुढील काही एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. कृष्णाला बाळाबाई आणि पूजा या दोघींशी लढावं लागेल, त्याचबरोबर स्वतःमध्ये असलेल्या कमतरतेशी लढावं लागेल, स्वतःच्या अशिक्षितपणाशी अडाणीपणाशी लढावं लागेल आणि या सगळ्या कमतरता भरून काढून दुष्यंतचं मन जिंकावं लागेल. म्हणूनच
ही मालिका पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की. मग एवढं सगळं घडत असताना आपला जो दुष्यंत आहे, जो आई भक्त आहे, मातृभक्त आहे आणि त्याला त्या बाळाबाईचं सत्य कधी समजणार, की आपण ज्या आईसाठी काहीही करायला तयार आहे, तीच आई आपला संसार मोडायला निघाली आहे. त्या आईमुळे त्याच्यावर किती मोठी-मोठी संकटं आली. जसं की बाळाबाईने कृष्णाला साप चावावा म्हणून घरात साप सोडला. पण तो साप दुष्यंतलाच चावला. बिचाऱ्या दुष्यंतचा जीव हा धोक्यात गेला. दुष्यंतला कृष्णाशी लग्न करून सुखी व्हायचंय, कृष्णाबरोबर संसार करायचा आहे. पण बाळाबाई ही अशी काही संकटं निर्माण करते, परिस्थिती निर्माण करते, ज्यामुळे दुष्यंत सुद्धा दुःखी होतोय. कृष्णाने त्याच्यामध्ये भांडणं होत आहे. पण बाळाबाईला हे समजत नाही की आपण कृष्णाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, त्यात आपल्या लाडक्या लेकाला सुद्धा किती त्रास होतोय. मग या बाळाबाईचा खरा चेहरा दुष्यंतला कधी समजणार? दुष्यंतला कधी कळणार की माझी आई बाळाबाई किती पाताळयंत्री बाई आहे, कपट कारस्थान करते, कृष्णाविरुद्ध काय काय प्लॅन बनवते, हे सुद्धा दुष्यंतला लवकरच समजेल. आणि तो दिवस दुष्यंतच्या आयुष्यातील सर्वात दुःखी दिवस असेल एवढं मात्र नक्की. कारण कोणत्याही मुलाला जेव्हा समजेल की त्याची आई किती मोठी पाताळयंत्री आहे, कपट कारस्थानी आहे, त्या दिवशी तो दुःखी होईल हे मात्र नक्की असतं. पण त्या परिस्थितीतून दुष्यंतला सावरण्यासाठी कृष्णा असेल. कृष्णा दुष्यंतला या दुःखातून बाहेर काढणार एवढं मात्र नक्की. आणि मग त्याच्या पुढचा ट्विस्ट असा येईल की आजपर्यंत ज्या आढळरावांचा दुष्यंतने राग केलाय, त्या आढळरावांचं सत्य दुष्यंतला समजणार की बाळाबाईने जाणून बुजून आढळरावांबद्दल दुष्यंतच्या मनात वितुष्ट निर्माण केलं होतं की तुझ्या बाबांनी आजपर्यंत माझा अपमान केलाय, मला त्रास दिलाय, एक नवरा म्हणून कधीही मला सुख दिलं नाही, तुझ्याबद्दल कोणतीच जबाबदारी घेतली नाही, दुष्यंत मुलगा म्हणून कधी तुझ्यावर प्रेम केलं नाही. अशा सगळ्या वाईट गोष्टी दुष्यंतच्या मनात आढळरावांबद्दल बाळाबाईने भरून दिल्यात. म्हणूनच दुष्यंत हा आढळरावांचा रागराग करतो. पण जेव्हा दुष्यंतला बाळाबाईचा खरा चेहरा समजणार, तेव्हा त्याला आढळरावांबद्दल सुद्धा सहानुभूती वाटेल की जर ही बाई इतकी वाईट वागू शकते, कृष्णाबद्दल माझ्याबद्दल इतकी वाईट वागू शकते, गावाबद्दल इतकी वाईट वागू शकते, तर मग ती आढळरावांबद्दल सुद्धा खूप वाईट वागली असेल. तिने आढळरावांना आजपर्यंत किती त्रास दिला असेल हे त्याला समजणार. आणि मग त्यानंतर तो नक्कीच आढळरावांना जवळ करेल, त्यांची माफी मागेल, एक बाप म्हणून, वडील म्हणून त्यांना आदर देईल. आणि खरंच या मालिकेत तो खूप आनंदाचा क्षण असेल. कृष्णा, आढळराव आणि दुष्यंत या तिघांची एक टीम असेल आणि हे तिघे कोणत्याही संकटावर मात करतील, त्याला सामोरं जातील एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? हे सगळे ट्विस्ट पाहायला तुम्हाला नक्कीच मजा येईल ना? सगळ्यात भारी तर ट्विस्ट असेल ज्या दिवशी कृष्णा ही फाड इंग्लिशमध्ये बोलणार, सुशिक्षित होणार, साक्षर होणार आणि दुष्यंत कृष्णामध्ये कोणतंही अंतर राहिलेलं नसेल, कोणतीही असमानता राहिलेली नसेल. आणि मग जेव्हा बाळाबाईचा खरा चेहरा दुष्यंतला समजणार, तेव्हाही मालिकेत मोठं वादळ येईल. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे जेव्हा एकमेकांना आय लव्ह यू म्हणतील, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतील, ते पाहायला सुद्धा खूपच मजा येणार आहे. आणि मग आढळराव आणि दुष्यंत या दोघांची जेव्हा जिल्दमाई होईल, जेव्हा हे दोघे एकमेकांना माफ करतील, एकमेकांबरोबर बाप लेकाचं नातं पुढे नेतील, ते सुद्धा पाहायला खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? या मालिकेतील सगळे कलाकार, ट्विस्ट आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.